ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं निधन झालंय। 1.5 महिन्यांपासून नाशिक येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते। ब्रेन स्ट्रोक आल्याची डॉक्टरांकडून माहिती मिळते। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। ठाकरे बंधूंबाबत फडणवीसांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले। गरज पडल्यास महापालिकेत राज यांच्या सोबत जाण्याचे संकेत फडणवीसांनी दिले आहेत। मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार, मराठी माणसाला विस्थापित होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी आश्वासन दिलं आहे। ईव्हीएमवरचे आक्षेप निराधार आहेत, तक्रारींपेक्षा आत्मपरीक्षण करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं आहे। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहोत, प्रकल्प वेळेत पूर्ण करणार, कृषी आणि उद्योगाला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलंय। धारावी प्रकल्प काँग्रेसने रखडवला, धारावीच्या टीडीआरचे आक्षेप निराधार आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा केलाय। आपल्यावर केलेली टीका ही आपल्याच फायद्याची ठरलेली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं आहे। आपण त्यांना माफ केलं, हाच आपला बदला, आपण जनतेचं काम करायला पुन्हा आलोय, आपल्या कामातून प्रत्येक टीकाकाराला उत्तर देणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवरती पलटवार केलाय। हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। प्रत्येक पक्ष स्वतःच्या मंत्र्यांबाबतचा निर्णय घेईल, 11 आणि 12 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। अनेक जण मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत, त्यामुळे ताळमेळ बसवावा लागेल। लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार असल्याची माहितीही शिरसाट यांनी दिली आहे। नागपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी येथील एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी बदलून आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे। शनिवारपासून विधिमंडळाचं 3 दिवसीय अधिवेशन सुरू होणार आहे। हंगामी अध्यक्षांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाईल। विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांचा शपथविधी होणार आहे। कालिदास कोळंबकर विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत। कोळंबकर नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार आहेत। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच 2 सख्खे भाऊ विधानसभेत दिसणार आहेत, त्यामुळे ही विधानसभा खूप खास ठरणार आहे। कोकणात राणेबंधू आणि सामंत भावांची जोडी शनिवारी आमदारकीची शपथ घेणार आहे। या चौघांचे मतदारसंघ कोकणात एकमेकांना लागून आहेत, हे एक वैशिष्ट्य आहे। आमदारांच्या विधानसभेतील ज्येष्ठतेच्या क्रमवारीनुसार शपथ दिली जाणार। विधानसभेचे एकूण 288 प्रतिनिधी शनिवारी आमदारकीची शपथ घेणार आहे। राज्यातील निवडून आलेले प्रतिनिधी आमदारकीची शपथ घेणार आहेत। विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदावर भाजपाचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती झाली आहे। एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर धुळ्यात शिवसेनेकडून जल्लोष करण्यात आला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। शिवसैनिकांकडून फटाक्यांची आतषबाजी तसेच एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। वंचित बहुजन आघाडीने ईव्हीएम विरोधात धुळ्यात आंदोलन केलं। ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान करावं या मागणीसाठी धुळ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती पुतळ्यापासून या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आली।
भाजपाचे आमदार कालिदास कोळंबकर हे हंगामी अध्यक्ष म्हणून राजभवनात जाऊन त्यांनी शपथ घेतली। विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते। हंगामी अध्यक्षांना शपथ दिली जाईल। 7, 8 आणि 9 डिसेंबर या 3 दिवसांच्या विशेष अधिवेशन दरम्यान हंगामी अध्यक्ष विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि वायनाडच्या खासदार आणि बहीण प्रियंका वाड्रा यांच्यासह इतर विरोधी नेत्यांनी शुक्रवारी गौतम अदानी आरोपांच्या मुद्द्यांवरून संसदेबाहेर निषेध मोर्चा काढला। संविधान हातात धरून काही विरोधी नेत्यांनी मोदी अदानी भाई भाई असे मुखवटे देखील घातले होते। राहुल गांधी मार्केटवाडीतून लॉंग मार्च काढून संविधान आणि लोकशाहीच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरणार आहे अशी माहिती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिली आहे। मार्केटवाडीतील बॅलेट पेपरवर का मतदान होऊ दिलं नाही, चोरी केली नाही तर भीती कशाला, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या। एका पक्षाचं सरकार येतं तेव्हाही खातेवाटपाच्या मुद्द्यावर एक वाक्यता नसते। एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागणार होती। त्यांच्याशिवाय भाजपाने शपथविधीची तयारी केली होती, ही आपली माहिती आहे असं विधान संजय राऊत यांनी केले। संजय राऊत दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। यावेळी संजय राऊत यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलंय। चैत्यभूमीवरती निळा जनसागर लोटलेला पाहायला मिळाला। महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम बांधव एकवटले होते। चैत्यभूमीवरील इंदू मिलवर स्मारक करत आहोत, त्याला थोडा उशीर होतोय, पण अत्यंत वेगाने ते आपल्याला पूर्ण करायचं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। बाबासाहेबांचे विचार आजही आपल्यासोबत आहेत। बाबासाहेबांचं संविधान आपल्यासोबत आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाचा वापर तळागाळातील दुर्बलांना सशक्त बनवण्यासाठी केला, म्हणून सरकार लोक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बलांना सशक्त करण्याचा प्रयत्न करत आहे। निवडणुकीत जनतेने ऐतिहासिक निकाल दिला, आता आमची जबाबदारी वाढली आहे। जनतेच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत। मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला नवा अल्टिमेटम दिलाय। 5 जानेवारीपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा असं जरांगे म्हणालेत। आम्ही आमच्या उपोषणावरती ठाम आहोत। मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आम्ही सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू असं जरांगे यांनी म्हटलंय। लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी 5 तारखेला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। महाराष्ट्र राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले आणि 5 वर्ष राज्याचा कारभार सांभाळलेल्या देवाभाऊ यांना जनतेने मुख्यमंत्रीपदावर बसवल्याने राज्यभर आनंद व्यक्त होतोय। डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पार्टी कार्यालयाजवळ फटाके फोडत जल्लोष करण्यात आलाय। धुळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेने राष्ट्रध्वज जाळत बांगलादेशचा निषेध केला। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेले अत्याचार त्वरित थांबवण्याची मागणी केली गेली आहे। देशात हिंदुत्वाचा गजर करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आंतरराष्ट्रीय धोरण चुकल्याने बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यात अपयशी ठरलेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे।
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सुरेश धस यांना मंत्रिपद मिळण्याकरिता नगर उपाध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे यांनी समाजबांधवांसोबत दिवट्या बुदल्या घेऊन पुरोहित मनोहर पोतदार यांच्यासह खंडोबा मंदिरात महाआरती केली आहे. खंडोबाला साकडं घातलंय. नितेश राणे यांनी ट्विट करत बांगलादेश विरोधात हिंदू न्याय यात्राबद्दल बोललं आहे. 10 डिसेंबर रोजी न्याय यात्रा काढण्यात येणार आहे. न्याय यात्रेला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नितेश राणे यांच्याकडून करण्यात आलंय. कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडीकडून ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. दसरा चौक येथे ईव्हीएम हटाओ, बॅलेट पेपर लाओ, लोकशाही बचाव अशी घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 16 डिसेंबरपर्यंत संपूर्ण राज्यभर ही ईव्हीएम विरोधी मोहीम राबवली जाते.